हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. सध्या खजुराहो येथील मंदिरं जी आहे ती खूप जास्त चर्चेमध्ये आहे. चर्चेमध्ये असण्याला कारण सुद्धा आहे, कारण भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी या संदर्भात एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं. पण तुम्हाला माहित आहे का की ही मंदिरं का बरं प्रसिद्ध आहे? कारण या मंदिरांवरती जे कोरीव काम केलेलं आहे त्यामध्ये मानवी जीवनाच्या कामुकतेचं वर्णन तिथे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, ही जी मंदिरं आहे ती साधारणतः इसवी सनाच्या 1000च्या आसपास बांधल्या गेली असं म्हटलं जातं. आणि ही जी मंदिरं आहे ती चंदेल या राजांनी बांधलेली आहे. मुळात हा जो प्रदेश आहे तो बुंदेलखंड म्हणून ओळखला जातो आणि याचा संदर्भ आपण जेव्हा इतिहास शिकतो त्या इतिहासामध्ये सुद्धा येतो. मुळात या मंदिरांची जी रचना आहे ती नागर शैलीमध्ये बांधलेली आहे. जर तुम्ही नर्मदा नदीच्या वरच्या भागामध्ये गेलात तर तुम्हाला नागर शैलीमध्ये बांधलेली मंदिरं ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. आता नुकतंच बांधलं गेलेलं प्रभू श्रीरामाचं अयोध्येचं मंदिर सुद्धा नागर शैलीमध्येच बांधलं गेलेलं आहे. तुम्हाला जर खजुराहोची मंदिरं पाहिजे असेल तर तिथे गेल्यानंतर ती जी नागर शैली आहे ती कशा पद्धतीने बांधली जाते किंवा नागर शैलीमध्ये मंदिरं कशी बांधली जातात ते तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.